नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत टम्म फुगणारी व कमी तेलकट असणारी पौष्टिक खस्ता पालकपुरी. लहान मुले पालक भाजी खायला नको म्हणत असतील तर त्यांना या पद्धतीने एकदा पालकपुरी बनवून द्या, ते खूप आवडीने खातील हे नक्की. तर पालकपुरी बनवायला खूप सोपी आहे. कोण नवशिके असतील, कोण पहिल्यांदाच बनवत असतील तर ते देखील पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतील हे नक्की. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघत राहा आणि रेसिपी आवडली की आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी पालकाची एक जुडी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे. वजनानेही 200 ग्रॅम पालक आहे. तर पाहू शकता मी असं निवडून घेतलेलं आहे. तर असं थोडासा देठ घेतलेला आहे, जास्त पण घेतलेला नाही. देठ थोडासा घ्यायचा म्हणजे त्यातले काही पौष्टिक घटक असतात ते आपल्या शरीरास मिळण्यास मदत होते. तर आता पुढची स्टेप पाहूया. तर इथे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपण जी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे ती या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आहे आणि लक्षात राहू द्या की आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही ही पालक आपल्याला शिजवताना, कारण की यामधलंच राहिलेलं पाणी आपण नंतर जर प्युरीसाठी आपल्याला कमी पडलं कणिक मळण्यासाठी तर यामधलीलच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे, कारण की यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात शिजवलेल्या भाजीमध्ये. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला याला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पालक आपला मऊ असा शिजलेला आहे. तर मस्त असा पालक शिजलेला आहे. आता हा शिजलेला पालक इथे मी एका ताटामध्ये थंड पाणी घेतलेला आहे आणि हा पालक मी सगळा या ताटामध्ये काढून घेत आहे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस इथेच थांबेल आणि आपल्या पालक प्युरीचा रंग हिरवागार येईल. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पालक आपण गार करायला ठेवली होती पाण्यात ती निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे सगळी मी पालक. सोबतच आपल्याला टाकायची आहे हिरवीगार कोथिंबीर. खूप छान टेस्ट येते, नक्की टाका. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, चवीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, खमंग टेस्ट येते आणि सुद्धा. 1 चमचा जिरं घेतलेला आहे. 1 चमचा धने घेतले आहेत, अख्खे धने, यामुळे खमंगपणा खूप छान येतो. आता टोपण लावून आपण याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज वाटली तर आपण भाजी शिजवलेलं थोडं थोडं पाणी टाकून याची प्युरी बनवून घ्यायची आहे. तर हे बघा मस्त अशी आपली प्युरी बनलेली आहे, अगदी हिरवीगार अशी झालेली आहे. तर आता ही प्युरी आपण बाजूला ठेवूयात आणि पीठ मळण्यासाठी घेऊयात. पालकपुरीचं पीठ मळण्यासाठी ते एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूयात 2 वाट्या गव्हाचं पीठ. याच वाटीने अर्धी वाटी तर बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे आपली पालकपुरी खस्ता होण्यास मदत होते. तर याच वाटीने मी सगळं मेजरमेंट घेणार आहे. आता त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि अर्धा चमचा ओवा असा हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर पुरीमध्ये खूप छान उतरतो आणि मुले आवडीने खातात. 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत, खमंगपणा येतो खूप छान. आणि जी आपण प्युरी बनवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे यामध्ये. सगळी पालक प्युरी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्याला थोडीशी प्युरी राहिली त्यामध्ये काय करायचं, भाजी शिजवलेलं अगदी 2 चमचे पाणी टाकून हे मिक्स करून यामध्येच ओतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, म्हणजे आपली पालकपुरी खस्ता होण्यास मदत होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. तर अंदाज घेत घेत आपल्याला पीठ वाढवायचं आहे, प्युरी जास्त होते. तर काय करायचं, ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामधीलच अर्धी वाटी मी पीठ वापरलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते मी किती पीठ लागलं अशी कणिक मळण्यासाठी. तर हे बघा, तर हे पीठ मळण्यासाठी मला जी आपण 1 वाटी घेतली होती ती पूर्ण 1 वाटी लागली, म्हणजे टोटल आपल्याला इथं 3 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आता वरती थोडं तेल लावून 2 ते 3 मिनटं चांगलं मळून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं ठेवूयात, म्हणजे कणिक चांगली भिजेल आपली. तर बघा 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. याला अजून एकदा मळून घ्यायचं, म्हणजे आपली पुरी टम्म फुगते आणि खस्ता होते. तर आता मी असा एक मोठा उंडा घेतला आहे आणि याची मी चपाती लाटून घेणार आहे. पीठ म्हणून गव्हाचं पीठ आपण लावलेलं तरीही चालतं किंवा तेलामध्ये सुद्धा तुम्ही लाटू शकता, किंवा अशी चपाती लाटण्यापेक्षा तुम्ही काय करा, छोटे छोटे गोळे करून पुरीच्या आकारात पुऱ्या लाटून घ्या.
पण एकसारख्या पुऱ्या येण्यासाठी या पद्धतीने करा। तर अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। खूप ही पातळ लाटायची नाही आणि खूप ही जाड ठेवायची नाही। मी पुढे तुम्हाला थिकनेस दाखवते चपातीची। तर हे बघा, या थिकनेसची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि कडा असतात ना टोपणाला, त्या टोपण घ्यायचं आणि त्याने अशा मस्त अशा गोल पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने बघा, मस्त अशा एकसारख्या गोल पुऱ्या होतात आणि जी राहिलेली एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या हे पुऱ्या। याच पद्धतीने अजून एक लाटी लाटून मी इथे ही पुऱ्या तळण्यासाठी घेत आहे। तळून घेऊयात। मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर आता काही जण म्हणतात पुरी फुगत नाही, तर त्याचं मुख्य कारण काय आहे? तर हे बघा, ज्या साईडने आपली पुरीला असं क्रॅक जातात आणि एका साईडने पुरीला क्रॅक जात नाहीत, जी साईडने पुरीला क्रॅक जात नाहीत ती साईड आपल्याला खाली करायची आहे आणि क्रॅक गेलेली बाजू आपल्याला वरती करायची आहे, म्हणजे आपली पुरी टम्म फुगते। आणि असं झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून ही पुरी फुगून घ्यायची आहे। खूप छान फुगते। या पद्धतीने आपण ही पुरी तळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे। आता ही पुरी तळलेली आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे। तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते। तर बघा, थोडंसं प्रेस करायचं, असं खूप छान फुलते पुरी। तर बघा, मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे आणि खूप कमी तेलकट बनते। या पद्धतीने जास्त उलटी पालटी करायची नाही शक्यतो पुरी। तर बघा, एकदाच मी पुरी पलटी करून काढून घेत आहे। तर मस्त अशा आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून तयार आहेत। आता आपण सर्व करूयात। तर बघा, किती मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या बनवून तयार आहेत। सोबत दही, मस्तच असा आपला पालक पुरी बनवून तयार झालेल्या आहेत। या पुऱ्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी सोबत देखील खाऊ शकता, दही सोबत देखील खाऊ शकता किंवा अशीच खायला खूप छान लागते। तर बघा, किती मस्त खस्ता आपली पुरी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते मला सांगायला विसरू नका। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करूनच शेजारीलच बेल घंटीवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।